लक्षणाशक्ती प्रश्न आला तर चुकायला नको, लक्षात ठेवा लक्षणाशक्ती. सर्वप्रथम तर व्याख्या पहा. एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागतो किंवा लक्षात घ्यावा लागतो. यालाच काय म्हटलं जातं रे? लक्षणा शब्दशक्ती असं म्हटलं जात. ठीक आहे. उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर आम्ही गहू खातो. व्याख्या काय सांगितलेली आहे? एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ आपल्याला समजून घ्यावा लागतो किंवा लक्षात घ्यावा लागतो. यालाच म्हटलं जातं लक्षणा शब्दशक्ती. वाक्य दिले पहा, आम्ही गहू खातो. बरोबर. शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला लगेच क्लिक होतंय. गहू खातो म्हणजेच काय? तर गव्हापासून बनवलेल्या आपण चपात्या खातो. ठीक आहे. पुढं दुसरं वाक्य आहे, चला पानावर बसा. जाऊन पानावर बसायचंय का? तर नाही, तर जेवायला बसायचं आहे. ठीक आहे. पानावर बसा म्हणजेच काय? तर जेवायला बसा. पुढे पानिपतावरती 1.25 लाख बांगड्या फुटल्या. पानिपतावरती 1.25 लाख बांगड्या फुटल्या म्हणजे नेमकं काय? तर 1.25 लाख महिला या पानिपतावरती विधवा झालेल्या आहेत. पुढं मी केशव सुत वाचला म्हणजेच काय? केशव सुताला वाचलाय का? तर नाही, म्हणजेच काय? तर केशव सुत यांचं साहित्य वाचलेलं आहे. मला वाटतंय लक्षणाशक्ती तुमच्या लक्षात राहिलेली आहे.